2029 मध्ये सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा. जय पवार यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. तर भाजप मुख्यमंत्रीपद देत नाही तर काढून घेतं, काँग्रेसचा हल्लाबोल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका. मुरबाडला जाणारं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा जुहू विमानतळावर. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुढचा प्रवास स्थगित. भाजपला हिंदुत्व शिकवणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबातील लोकांना धर्मध्वज सोहळ्यापासून दूर का ठेवलं, संजय राऊतांचा सवाल. तर मंदिरामध्ये येताना पक्षाचे जोडे बाहेर ठेवले जातात, महंत सुधीर दास यांचा टोला. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येनंतर पश्चिम बंगालचं राजकारण तापलं. हत्या पूर्वनियोजित असल्याचा भाजपचा आरोप. तर सीबीआय चौकशी करा, तृणमूलचं आव्हान. तमिळनाडूमध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर 118 या आकड्यावरती ठाम. टीव्हीकेचे जोसेफ विजय यांचं टेन्शनही वाढलं. तर सगळेच कोश्यारी, कुणी धोत्रात तर कुणी सुटाबुटात, संजय राऊतांचा टोला. मुंबईतल्या पायधुणीमध्ये कलिंगडाच्या सेवनामुळे झालेल्या कथित मृत्यूच्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट. उंदीर मारण्याच्या औषधामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. हत्या की आत्महत्या याचा सस्पेन्स वाढला. 11 मे पर्यंत कोकणासह राज्यभरामध्ये उन्हाचा पारा वाढणार. तर अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज. आजही मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सोसाट्याचा वारा. तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाच्या धारा. आणि उद्या एसएससी बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल लागणार. विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.